पंक्ती जाय हम्म थांबायला नाही बरं तेव्हा दाखव. अरे बापरे, थांबतच नाही का ब्लडच्या गोळ्यामुळे झालं. बंद कर बरं त्या ब्लड. आता आम्ही आलेले वेगवेगळ्या कार्यक्रमाला आणि फोटो काढायचे कारण मी ओटी भरू नाही शकत. सगळेजण बोलले की मी ओटी नाही भरू शकत, माझी ऑलरेडी ओटी भरलेली आहे. पहिल्यांदा की तुझ्या स्कूलला आलेली कसं वाटलं? भारी एकदम भारी आहे गार्डन. मग त्याला चांगल्या स्कूलला टाकलेलं आहे आपण. आताच मी किटूच्या स्कूलमध्ये गेले होते आणि राष्ट्रगीत चालू होतं तर आम्ही थोडं बाहेरच उभं राहिलो. तुझी मॅडम इतकी बोलली आम्हाला आमच्या दोन. फर्स्ट टाइम किट्टूच्या स्कूलमध्ये आले. पहिले आलेले होते पण जसं तो स्कूलमध्ये यायला लागला ना तसं मी स्कूलमध्ये कधीच आले नाही. आणि पावसाची जोर येतं. मी झाडाखाली नाही उभे राहिले. झाडाखाली आमची बाईक उभी आहे. मी इकडे दुकानासमोर आहे दुकानाखाली. आणि किट्टी बघा अशी ओढली झाली आहे. मला म्हणतं मम्मी इथं नाही माझं स्कूल अख्खा वल्ला झाला आहे कारण समोरले पाऊस आहे. त्याच्या स्कूलकडे जास्त पाऊस आहे आणि 5च मिनिटं आली फक्त या स्कूलमध्ये आली. तशी जागी जवळच आहे. पाऊस जास्त वाढलाय ना पाऊस ब्लॅक झाला आपण दोघं जण. आणि मी कशासाठी आलेली आहे मी थायरॉइड चेक करायला आलेली आहे. कालचं माझं राहिलेलं आहे त्याच्यामुळे मला 9 वाजता बोलवलेलं आहे आणि मी 8 वाजेपासूनच घरातून बाहेर निघले. आणि मी तिथे होता काही बोलणार आहे तू? नाही स्कूलला जायचं का नाही तुला? जायचं. तयार झालं माझं स्कूल. मी त्या गाडा टाय पण ओढली झाली माझी. टाय नाही आहे ती. काय ते काय आय कार्ड विसरून जातो सकाळी सकाळी. काही बोलत नाही ना लेट झालं बोलते. किती वाजले आता काय माहिती. आपण तर लवकर निघलेलो आहे. आताच मी किटूच्या स्कूलमध्ये गेले होते आणि राष्ट्रगीत चालू होतं तर आम्ही थोडं बाहेरच उभं राहिलो. तुझी मॅडम इतकी बोलली आम्हाला आमच्या दोघांची पण सिग्नेचर घेतली कारण त्या लेट झालेलं आहे. पाऊस पण आला होता. आम्ही सांगितलं की पाऊस आला होता पण ते बोलले रेनकोट घ्या आणि रेनकोटनं लवकर शाळेत पाठवतो त्याला. आजच लेट झाले कारण 2 जण लवकर येतात. माझ्यामुळेच थांबले नाही तर थांबत नाही. पावसात आणतात किटूला मग त्याला मी रेनकोट लवकर घेते कारण पाऊस आले की लेट नाही झालं पाहिजे आहे की नाही हो. आज त्याला बोलणे भेटले तो बिचारायला गेला त्या स्कूलमध्ये. पंक्चर झालेली नंतर गाडी. हात नका लावता लय टाइम होईल पंक्चर काढायला. अक्का घाम आलाय मला. लयच मोठं ब्लड काढलंय माझं. कितूरचा आता स्कूलचा सुटायचा टाइम झाला. ब्लड काढलेले अन्न सापडलेली एका मिनिटात तिनं माहिती काढलं. ब्लड आहे पण हा सुटला. चक्कर आली डायरेक्ट मला. बरं झालं नारळ पाणी पाजलं तुम्ही मला. मग आता चहा पिते. नारळ पाणी पिऊन चहा पिते. आणि किट्टूची शाळा सुटली आहे तिकडे शाळा. आणि डायरेक्ट ते बोलले घरी नका जाऊ आपण 2 जण किटूला घेऊन जाऊ कारण 5च मिनिटं राहिले होते आणि मग तिथं टाइम लागला. लाईनीत उभं राहावं लागलं डायरेक्ट. सकाळी जास्त 9 वाजेला बोलवलं. ते बोलले चहा पिऊन आले की मला नाही म्हटलं मी फक्त पाणी पिलेलं आहे. आणि आपण मी चहा बिस्किट इथं खाते कारण काहीच नाही माझ्या पोटामध्ये. आज चक्कर येत होती मला इंजेक्शन टोचल्याबरोबर. किट्टूची स्कूल सुटलाय. चल पटकन पी चहा. एवढा बाकी हळूहळू. सिक्युरिटी बाबा इथं म्हणजे असे आम्हाला आतमध्ये जर यायचं. अगं भाषण नको देऊ. तो नाही का बाहेर येऊन त्याची मम्मी आवाज देतात. हा का दक्ष विशाल करा असं. हा हा तर मग मी जाते आज. मग एवढं किट्टूला स्टार भेटलेलं आहे. इथं असं नाव पुकारावं लागते का? नाव पुकारल्यावर येते. किटूला काय भेटलं पिलू? हे बाय कुठं चाललंय सगळे पॅरेंट्स. हे बघा असं खेळतोय रोज असं मस्ती करते पप्पा सोबत. काय करू पकडू इसको. किटू आता काय बोलते माहिती का? पकड
लगेच छोटी बघ काय बोलती आणि तू आ आ आ आ आ करतो डायरेक्ट. बघ काय बोलती छोटी असून. बघ किट्टू. किट्टी मोठ्या गार्डन जायचं का? मोठ्या गार्डनला जोरात दे धक्का. मी माहिती कुठे गेलं ते इंजेक्शन घ्यायला. इथं दिलं इंजेक्शन हाताला. मग मास्क का पण लावलाय तोंडाला. मी हॉस्पिटलमध्ये गेले त्याच्यामुळे लावला मास्क. बघ, छोट दिसते. छोड दिसते. थोडी छोटी असून बोलती उसको पकड. हे मोठं वाला गार्डन आहे किट्टूचं आमच्या. आणि इकडं आलेलं खेळायला. इथं फर्स्ट टाइम आलेली आहे तिकडं. हाय. हाय किट्टू दादा. घाबरत नाही अजून राहिलं. त्याच्यातून येतो तो गोल याच्यातून. इकडून या आता. हे बघा पहिल्यांदा किट्टूच्या स्कूलला आलेली कसं वाटलं? भारी एकदम भारी आहे गार्डन. मग त्याला चांगल्या स्कूलला टाकलेलं आहे आपण. किट्टू ये आता इथून. हे बघ ये आली मम्मी. एंट्री पण भेटत नव्हती पण आम्ही बोललो किट्टूला यायला काय 5 मिनिटाच्या अगोदर आलो ना आपण इकडं. हम्म. मग? एकदम इकडं असं किट्टा गेला आता ते खेळायला. वाटतं दुसऱ्या दुनियामध्ये आलो आपण इकडं. मग एवढा पॉश जागेवर लय किट्टूला. पोहोच जागा आहे खरंच तिकडं. म्हणजे वेगळंच आहे थोडं. आणि एवढं मोठं कॉलेज इतकं मोठं आहे जेवढं आपण दिवस लागणार डायरेक्ट. एवढं मोठं स्कूल आहे. सगळे कॉलेज विलेजेस सगळे इकडं. हम्म. आणि छोट्या 3 वर्ष बसले इथं. आता 3 वर्षाचे लेकर आलेले आहेत तो बघ स्कूलमध्ये. बाळ जुळा केलं ना. ए, अरे बाळ. तू छोटा भाऊ तुला खेळतो लवकर खाली आहे. बाळे हो मॅडम एवढा फास्ट नको. बस एवढा लहान पोरांचा झुला आहे तो. जाईन तुटून. तो वजन एक तर लय वाढलेलं आहे. बघा ना. करून ठेवलं का? आयो. हे बघ, गेलं. किट्टा खुश झालेला आहे आणि इकडे गवत कापणं चालू आहे ना त्याच्यामुळे आवाज नाही येत तुम्हाला. बस आणते. अरे रे तर किट्ट्यानी नाही का अर्धा टिफिन फिनिश केला होता आज. त्याच्यामुळं हे गार्डनला खाऊ घालते मायरा याला. आहे ना किट्ट्या? अर्धा टिफिन कावर फिनिश करतो रे अर्धा. ते मला मी एक घास खातो. मग मी जा खेळून ये जा. एक घास खाऊ राहिला, एक घास खेळून देतोय. इथं हा? खुश होईल. एक घास खातोय आणि खेळून देतोय असं. हा ना. ते माझ्या तुझी- वाटेला असते रोज. अर्ध खातो आणि अर्ध हा. त्याला माहिती मम्मी खाते म्हणून नुसतं. पण त्याला इथंच खाऊ घालीन आज. हॅलो किट्टू हॅलो. चला किट्टूचा डब्बा आता फिनिश झालेला आहे. किट्ट्या चला आता घरी जायचंय आपल्याला. मटकीचा एक घास खाल्ला. हा फिनिश तोंडातला घास फिनिश कर. नाही तर फळात जातच. हा चला जाऊ आपण लवकर घरी. आणि मला लय भूक लागलेली आहे. घरी जायचंय लवकर. पाणी पिणे. याला मोठी मटकी दिली होती मस्त. आणि यानं खोललाच नाही डबा. अर्धा खोललाय अर्धच फिनिश केला होता. हा ना एवढा तर गदा आहे. पूर्ण फिनिश करायला काय होतं रे तुला? बाकी द्यायला त्याला. ये बा खेळून घाम पा किती आला. बापरे. हम्म. सारखंच देते घामाला. मग चल उठ. चल. चल जायच्या. आज बघा आता आईला दाखव मी फिनिश केलाय. तुझ्या कपाळाला काय लागला? टिक्का लावला का काय? सिंदूर लागला असं. सिंदूर इथं पुसलंय ते आता घामा काय करू मी त्याला. अपरिचित झाले काय? अपरिचित. हा अपरिचित पिक्चर आहे ना. हा दाखवा इकडे मग कॅमेरा. आंबी. हे बघा परत हिचा गोळणा फुटतोय 10 वेळेस. हे बघा का बरं निघतंय काय माहिती. पूर्ण बाथरूम मध्ये रक्त झालेलं आहे. हा ना. पुस टावेल पुस पाहिले अगोदर. शर्ट द्या खराब वाला. तुमचं वाला शर्ट द्या ते. टावेल नको. टावेल खराब होईल. दाखव कुठून फुटतंय. हे काय त्याला सर्दी पाणीच निघते ना. आता रक्त येतो. पूर्ण बाथरूम मध्ये सांडलेलं आहे. कोणाला जर असे प्रॉब्लेम असतील तर प्लीज याचं सोल्युशन असेल कोणाला माहित तर सांगा. बरोबर आहे का नाही? कोणाचं प्रेग्नन्सी मध्ये फुटत असेल काहीतरी. एक वेळेस फुटत असते इतकं कुठं. हा ना डॉक्टरांनी सांगावं लागेल आपल्याला. असं उडाला अंगावर माझ्या. उडाला हा ना. आपो एक कपडे अजून काय निघतंय झालं. त्या साईडने निघतंय अजून. कपडे घालत होते मी. आलं काय झालं काय माहिती. पुस नीट. मला कपडे लागलेले का दुसरं तर अंगावर फुटलं रक्त झालं होतं. काय हे गरम खाती का तू? काहीच नाही गरम. मग गरम कुठं काय खाते. जायचं डॉक्टरांकडे.
विचारून आलो असतं ना. मम्मीला विचार एकदा 2 वेळेस येत असते रक्त काय चल बरं डॉक्टर. त्या पाहिजे पंक्ती जाय थांबायला नाही बरं तेव्हा दाखव. अरे बापरे, थांबतच नाही का ब्लडच्या गोळ्यामुळे झाले. बंद कर बरं त्या ब्लडच्या गोळ्या. डॉक्टरांना विचारावं लागेल. थांब थांब, कापूस आणू का? तोंडातून पण येते का? तोंडात ते खालचं लागलं. तोंडात चाललंय. मम्मीला विचार बरं. मम्मीला तुम्ही विचारलं ब्लडच्या गोळ्या बंद करून टाक. नाही जास्तच वाढलं असेल त्याने. काय माहित त्याच्यामुळे पण होऊ शकते. डॉक्टर विचारला का ब्लडच्या गोळ्या खाऊ का नको. हा. 2 टाइम खाते ना ब्लडच्या गोळ्या. नको 2 नको. टाइम नाही खायला पाहिजे मग, आहे की नाही? जास्त निघते ना. आता आपण गेलो होतो, हिमोग्लोबिन पण चेक केलंय का? रक्ताच्या गोळ्या direct. हा ना, जास्त हिमोग्लोबिन वाढलं. पण चेक केलंय का आता आपण गेलो होतो तेव्हा? बाहेर आहे. मग फक्त थायरॉइड. मम्मी विचारायला बापरे, वास येतोय रक्ताचा. आता गेलं. नाही कापूस लावून ठेव ना त्याच्यामध्ये. मला वाटलं पाणीच येतंय का, आणि त्या दिवशी पण तर झालं. आणि खाली पाहते घाबरले, आणला ते ब्लड कस आणलेलं इथं सगळीकडे उडलं होतं. काय दुखत नाही का असं? नाही, काहीच नाही दुखलं. मग डायरेक्ट निघतं. मग आपल्याला मग ते गोळण्यामधून निघतं का डायरेक्ट नाकातून? निघून राहिलं इथून खाली. मला वाटतं त्या गोळ्यामुळे झालंय असं. नको खाऊ मजा. ब्लडच्या गोळ्या डॉक्टरला विचार आपण जाता वेळेस, आहे की नाही? कारण 2 वेळेस खाते ते मी. तर पहिल्यानं कुठं खात होते मी 3 महिन्यात 2 टाइम. आता सकाळ संध्याकाळ गोळ्या खाते, त्याच्यामुळे पण होऊ शकते. होऊ शकतं. ब्लड वाढलं असतं ना माझं त्याच्यामुळे. काही पण होऊ शकतं. एकच टाइम खाते मग मी एक गोळी. का एकच टाइम खाते आता रात्री एक खाते. टाइम सुरू कर, आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ अगोदर. त्याच्यानंतर विचारू डॉक्टरला, त्याच्या हिशोबानेच आपण करू सगळं. ओके, तेच ना, घाबरायचं काम नाही. तर मम्मी विचारा बरं एकदा तरी पण. थांब मम्मीला विचारतो. आता कॅमेरा बंद करतो, मग विचारतो, मग मी तुम्हाला सांगतो. पोगी किट्टू दादा, पोगी हे घातलं होतं किट्टू दादानी, बांगड्या घातल्या होत्या. आता परत लाल नको घालू किट्टू दादा, पोगी होशील रे तू का? नव्हतं नको. एकच घेणार. ए नको येड्या, पोगी लोक घालतात ते. काढ नाही खाणार. काढले की तू आता. इकडं मायरा मेकअप करते आता परत एकदा अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासा नाही, 1 तासासाठी. झालं. आणि आपल्याला जायचंय आता. कुठं रे किट्टेश? कुठं? आणला. हा पुरवर अरे सगळं आणून माझ्या गेला. बाबा गेले. आता नाही सापडत. एक तुम्हाला पहिलाच टाइम दिला, आवरा टाइम. थांब, मी त्याच्याकडून बांगड्या घेऊन. लवकर येत. चला तर आता मायरा रेडी झालेली 1 तास झाला. आणि मस्त रेडी होत नाही साडी घालून. हा मस्त साडी घातली, तुम्हाला दाखवतो. मम्मी साडी घालून दिली आणि पल्लू पण मला वाटतं थोडासा मोठा आलाय. मम्मी घालून दिलेली, कारण मला साडी पुढे चालले ना, मला घालता येत नाही. असं वाटतं सुटायचं भीती वाटते. आणि लवकर चाललंय, कारण प्रोग्राम सुरू झालेला आहे. लवकर नाही, संपत आलेलं आहे. संपत आलाय. आम्ही कुठे टाइमवर पोहोचत नाही, म्हणून आज तर पोहोचणार आहे का. आणि असं वाटतं माझ्या नाकातून परत ब्लड येणार आहे, कारण शिकाल्यासारखं होते. मला वाटतं त्याच्यामुळे गोळ्या मी झालेलं आहे. काहीतरी घेऊन आलेलो आहे तुझ्यासाठी. ते मी दिलेलं आहे. माझ्यासाठी काही घेऊन आले. रुमाल घेऊन आलेलो, रुमाल. तुम्हाला जर तुम्हाला पण असा प्रॉब्लेम असेल प्रेग्नेन्सी मध्ये, मला सांगा हे कशामुळे होतं हा. इथे. मी ते डॉक्टरला विचारणार असते. तरी पण तुम्हाला माहित असेल तर सांगा. हा, ब्लडच्या गोळ्यां पण होत असते. आणि किट्टू दादा तिकडे रेडी. तर आता आम्ही चाललोय मस्तपैकी तयार होऊन. किटवादांनी कुर्ती घातलेली, मम्मीची साडी मी वेअर केलेली, माझी साडी मम्मीने वेअर केलेली. कसं दिसतं आम्ही कॉमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा. साड्या कशा घातल्या? डायमंड बनलाय. डायमंड बटन बनलं. डायमंड बोलायचं त्याला, डायमंड, कारण व्हाईट ड्रेस त्याच्यामुळे. आणि प्रोग्राम खतम झालाय काय मम्मी? नाही चालू आहे ना. नाही तर आपण आपलेच काम. तर आता आम्ही जाऊ. आणि बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे मावशीच्या मुलीचा, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो प्रोग्राम साठी. आता आम्ही आलेले बेबी शॉवरच्या कार्यक्रमाला आणि फोटो काढायचे, कारण मी ओटी भरू नाही शकत. सगळेजण बोलले की मी ओटी नाही भरू शकत, माझी ऑलरेडी ओटी भरलेली आहे, त्याच्यामुळे फोटो काढू. रील काढायची होती, बसले खाली. खरं चला
एक बॉक्स भेटलेला आहे. गिफ्ट बॉक्स. काय काय गिफ्ट नाही याच्यामध्ये. गिफ्ट बॉक्स भेटलेला आहे. मारायला काही गिफ्ट तर बघू आपण. ते बघते मी काय आहे. पटकन खोलशील नाही तर. अरे बाई, खोललं पटकन. मला कसं नाही ना. ओ मायराला गिफ्ट. जिलेबी. जलेबी आणि चिवडा आणि समोसा. अरे किटूला पण जिलेबीच भेटलेली आहे. जलेबी म्हणजे गल होणार आहे. ते तर आपलं पहिलेच निघलेलं आहे. आणि समोसा बेबी बॉय काय हा जा आता मला एक पाकिट घेऊन ये पटकन. तुम्हाला आणलं? मग? तुम्हाला दिलं तर आता एक. नाही दिलं. मला घ्याव. काका सांगा ना. पप्पा चालले. नाही पप्पा चालले. जरा जलेबी खा. तुम्हाला बेबी गर्ल पाहिजेत ना. मला पण पाहिजे मॅडम. असं नाही अर्धा कर. बस. तू आपण शेअर करू खाऊ. घरी करू नसतं. चल. समोसा खातो माझा. त्याचं काबर घेते का? पण देतोय ना तुमच्यासारखं का तुम्ही काही देत नाही. त्याचं काबर घेते पण त्याला उलट तू द्यायला पाहिजे त्याचं घेते. खाऊन घ्या चला. मला पण भेटलं. आला की तू पळत. झाला प्रोग्राम काय का? प्रोग्राम झाला ना. तिथं होता आमचा प्रोग्राम. तुम्ही बघू. आणि चालला आता आपण जाऊ घरी. आमचं डायरेक्ट 12 वाजले होते रात्रीचे. हा रात्रीचे 12 वाजले होते. यांचा 2 वाजताचा प्रोग्राम होता. 5 वाजता खनिश. काही